मराठा आंदोलक मनोज जरांगे आता बोलतात, पाहूयात। आज चौथा दिवस आहे आणि 3 दिवस मोठा प्रतिसाद मिळालेला आहे। आजचं पुढचं टप्पा कसा असेल, काय असेल? नियोजित आपल्या रांजणगावपासून ते वाघोली खराडी बायपासपर्यंत चंदननगरपर्यंतचा आजचा प्रवास आहे। जे नियोजित आहे त्याच प्रोग्रामप्रमाणे आहे, त्यात काय बदल नाही। आणि प्रतिसादाला तर विचारायचं काम नाही। ज्या रस्त्यावरून आम्ही जातो त्या रस्त्यावर सगळा मराठा समाज ताकदीनं एकत्र येतोय आणि आशीर्वाद देतोय, पाठबळ देतोय। एकही मराठा समाज त्यांच्या जिल्ह्यातला थांबत नाही। ज्या जिल्ह्यातून आणि ज्या रस्त्यावरून आम्ही जातोय त्या रस्त्यावरचा सगळा समाज एकत्र येऊन आशीर्वाद देतोय। आणि आता मुंबईकडे सुद्धा लाखाच्या संख्येने लोक आता यायला जमा झालेत आणि निघायला लागलेत। 25 तारखेला सकाळी महाराष्ट्रातला मराठा समाज निघून मुक्कामी मुंबईच्या पहिल्या अलीकडच्या मुक्कामी येतोय। कारण 26ला सगळे पायी आझाद मैदानाकडे चालत जाणार आहेत, वाशी ते आझाद मैदानपर्यंत। त्यामुळं मराठा समाजाचं कोणत्या शब्दात कौतुक करावं नाही कळत। प्रचंड ताकदीनं मराठा समाज आशीर्वाद द्यायला घराच्या बाहेर, नोकरदारांपासून शेतकऱ्यांपर्यंत, शेतकऱ्यांपासून व्यावसायिकांपासून सगळे सामान्य मराठी, कामगार मराठी सगळेचे सगळे आशीर्वाद द्यायला रस्त्यावरती आम्ही जातात येतो। आमचं एक आणखीन या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून मराठा समाजाला माझं म्हणणं आहे की जे मी मगाशी पण मांडलं की चॅनलच्या सगळ्या बांधवांनी आपलं आंदोलन खूप सगळ्यांनी दाखवलेलं आहे। कोणी अशी काही काटकसर केलेली नाही। कारण प्रामाणिकपणाचा शब्द आणि जे खरं आहे ते कधी सांगितलं पाहिजे। त्यांच्यावरती काय एखादा अर्धा दिवस दाखवलं नाही दाखवलं आता मला नाही बघण्यात आलं, नसं नाही दाखवलं किंवा दाखवलं आहे असं त्याचा अर्थ असा नाही की त्यांच्यावरती काही दबाव आल्यामुळे ते आपलं आंदोलन दाखवत नाहीत। मला नाही वाटत की कोणाचा दबाव घेणारे चॅनलवाले तिथून पाठीमागं आम्ही बघितले। कारण काही वेळेस असंही झालं असेल, चॅनलच्या बांधवांनाही माझी विनंती आहे की समाजाला एखाद्या वेळेस त्यांना चॅनल बघायची आपले सगळे आवड आहे, सगळ्या चॅनलवर प्रेम करणारे, त्यांना बघतायत रात्रंदिवस, ते दिसलं नसल म्हणून थोडंसं एखादं झालं आहे असेल। मराठा समाजानं पण तसं काही करण्याची आवश्यकता नाही, ते ताकदीनं आहेत। कारण ते समाज त्यांच्या पाठीशी चॅनलच्या सगळ्या बांधवांच्या पण आणि संपादक साहेबांच्या पण सगळा मराठा समाज त्यांच्या पाठीशी आहे। मराठा समाजानंही काही असं मनात गैरसमज आणण्याची गरज नाही। ते ताकदीनं आंदोलन दाखवतात आणि इथून पुढेही दाखवतील। ते काय घाबरणाऱ्यातलं व्यासपीठ नाही आहे। मात्र हे समजून घ्या, त्यांना साथ द्या सगळेजण। आजपासून मराठा मागासलेपणाचं सर्वेक्षण सुरू केलेलं आहे। नाही ते ठीक आहे ना, ते मी बार तेच सांगितलं की आम्ही ते नाकारलेलं नाही। परंतु ते टिकणार आहे का? ओपन कोर्टात त्याची हिअरिंग होणार आहे का? NT VJNT सारखं ते टिकणार का? कारण इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतं 50%च्या वर गेल्यावर आरक्षण उडणार। नेमका ते टिकणार आहे का नाही याचं स्पष्टीकरणसुद्धा होणं गरजेचं आहे। ते मराठ्यांनी कधीच नाकारलं नाही। पण जर मराठ्यांच्या 54 लाख नोंदी मिळाल्यात OBC आरक्षणातल्या, तर मराठ्यांकडून बी एकच आहे, साधा आणि सोपा, मराठ्यांना इथंच देऊन टाका ना। किंवा 54 लाख मराठ्यांच्या नोंदी आणि त्यांच्या परिवाराला प्रमाणपत्र वितरित करा, तोच आकडा प्रचंड मोठा होतो। आणि सगळ्या सोयऱ्यांची जी व्याख्या आहे त्याचा अध्यादेश काढा। पण या सर्वेक्षणामुळं महाराष्ट्रातील मराठ्यांचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी मदत होणार आहे। त्याची काम सुरू झालेलं आहे। जिल्हा पातळीवर, गाव पातळीवर सगळे अधिकारी जोमानं कामाला लागलेले आहेत। चांगली गोष्ट बोललो ना मी। क्युरिटी पिटिशन या महाराष्ट्रातला एकत्र आला आणि आंदोलनाच्या धगीमुळं सरकारनं पिटिशनचा विषय नाही सर, नंतर विचारतो। सर्वेक्षण महाराष्ट्र सरकारच्या वतीनं, राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीनं आजपासून राज्यभर सर्वेक्षण, घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं जाणार आहे। बरोबर, तेच सर्वेक्षणच त्या क्युरिटी पिटिशनसाठी चाललंय। मागासले पण सिद्ध करावं लागणार आहे, त्याच्यासाठीच ते। म्हणून आम्ही सांगतोय की त्याचं स्वागत केलंच ना मी, परंतु टिकणार आहे का आम्हाला तोच विषय। सर्वेक्षण होणार, परत तिथंच जाणार आहे तो विषय क्युरिटी पिटिशन जवळच। कारण मागासले पण सिद्ध करावं लागणार आहे, त्याच्यातल्या अटी शर्ती ज्या आहेत गायकवाड आयोगाच्या त्या भरून काढाव्या लागणार आहेत। त्यामुळं ते टिकणार आहे नाही आहे ते अनेक प्रश्न आहेत त्याच्यात, आणि टिकणारे तर स्पष्टीकरण करणं सरकारचं खूप गरजेचं आहे। परंतु चांगली गोष्ट आहे, कामाला लागलेत किमान या आंदोलनाचं। मराठा एक आला आहे, या मराठ्यांचं सुद्धा स्वीकारण्याचं त्यांचं ना हरकत नाही आहे त्यांची। परंतु OBC आरक्षण आमची मागणी त्याप्रमाणे करावं याच्यावर आम्ही ठाम। क्युरिटी पिटिशनवर आज सुनावणी आहे सुप्रीम कोर्टात, उद्या 24 ठीक आहे। आता ती काय निर्णय, सुनावणी कशी ओपन कोर्टात आहे की हिअरिंग चेंबरमध्ये, अनेक विषय आहेत त्याच्यात। उद्या बघूयात, कारण न्यायालयाच्या विषयावर बोलणं बरोबर नाही।
मराठा समाजासोबत इतर समाजाचंही सर्वेक्षण व्हावं अशी मागणी केली जाते त्यांचं. सगळ्या दुनियाचं करा, आमचं काय म्हणणं नाही. आम्ही कुठं म्हणलं याचं करू नका आणि त्याचं करू नका. फक्त ते टिकणार आहे का आमचा मूळ प्रश्न आहे, आमच्या भविष्याचा प्रश्न आहे, इथं आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. रात्री मी तेच सांगितलं, कारण 4:30 वाजेपर्यंत इथं कार्यक्रम झाला आणि 4:30 ते 5:45 वाजेपर्यंत सरकारचे प्रतिनिधी आले होते. त्यांच्याशी 5:45 वाजेपर्यंत चर्चा झाली. त्यामुळे त्यांनाही आम्ही तेच सांगितलं की 54 लाख नोंदी आहेत, त्यांचा जो परिवार आहे त्या परिवारालाही मिळालं पाहिजे आणि सगळे सोयऱ्यांचाही अध्यादेश आला पाहिजे. यासाठी चर्चा झाली. आता गेलेत माघारी, सांगतो म्हणे, विचारतो सरकारला पुन्हा. अजून मैदानच परवानगी दिलेली नाही, आणखी आता 2 दिवसावर आले असं. आम्ही कायद्याचा सन्मान केलेला आहे दादा, आम्ही अर्ज केलेला आहे. आम्ही कायद्याच्या नियमाच्या पुढे जात नाहीत. सरकारनं मराठ्यांना विठीस धरायला नाही पाहिजे आणि परवानगी तर द्यायलाच पाहिजे. नाही दिली तरी मी बसणार आहे आणि दिली तरी बसणार आणि नाही दिली तरी पण बसणार. शिष्टमंडळ परत कधी येणार आहे का? रात्री जे लोक आले होते त्यांनी काय निरोप दिला, नंतर येतो त्याच्यामध्ये कोण कोण होतं त्यांची नावं सांगतात? विभागीय आयुक्त मराठवाड्याचे ते होते आणि 2 कलेक्टर होते वाटतं, बहुतेक कलेक्टर साहेब त्यांच्यासोबत सरकारच्या वतीनं आलेले होते ते आणि ती चर्चा केली. परंतु चर्चा आपलीच जी आहे त्याच्यावर ठाम आहेत. आपण बदलणार नाहीत. आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो, त्यांना स्पष्ट सांगितलं. त्यांचं काय म्हणणं होतं तेच आता सरकारला जाऊन लगेच सांगतो. म्हणजे मुख्यमंत्री साहेबाशी किंवा 2 उपमुख्यमंत्री साहेबाशी कोणाशी चर्चा करतात मला नाही माहीत, पण मुख्यमंत्री साहेबाशी करणार लगेच असं त्यांनी सांगितलं. काय करतील तो मराठ्यांचा विजय होईल, नाही तर आम्ही मुंबईकडे निघालोतच. आज चर्चेची शक्यता आहे. आज चर्चेची मंत्री येत होते, तुम्हाला प्रस्ताव द्यायचे, चर्चा करायचे, मध्यस्थी करायची. आता ते बाजूला राहतायत आणि अधिकाऱ्यांना पाठवतात. बोलायला जागा नाही ना हो. इकडं सगळा खरा कारभार आहे. हां, जेव येईल तेव साक्षीदार आहे. हां, त्यांच्या समोर गोष्टी ठरलेल्या आहेत आणि मी समाजाकडून आहे. हां, मी ते काही झालं तरी मी कोणाशी मित्रत्व निभावलं तर माझ्या जातीचं वाटलं नाही करू शकत. त्यामुळे आता पलटून पाठवल्याशिवाय पर्याय नाही. आज शक्यता आहे का कोणी भेटायला येण्याची? काही तसं काले निरोप आलाय का? काही किंवा आज येते का नाही, पण ते मात्र आज चर्चा करणार आहेत हे त्यांनी सांगितलं. आता येणार आहेत का नाही, फोन आला की मी आता तुम्हाला सांगितलं म्हणून समजायचं. तुमच्यापासून काहीच लपून नाही आपलं. धन्यवाद. तर मुंबईच्या दिशेनं लाखो मराठा बांधव निघाले आहेत. या निमित्तानं मराठा बांधव एकत्र आल्याची प्रतिक्रिया आता मनोज जरांगे यांनी दिली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.